वसाहतीचं जे थोर मनाने ज्यांनी आपल्याला दिलेली आहे, या वसाहतीवर कायमच त्यांचं प्रेम असतंय, असे सन्माननीय सुरेशजी आवळे साहेब यांना मी विनंती करतो, साहेब आपण पुढे यायचंय. सन्माननीय आवळे साहेब त्यांच्या प्रति गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा. आज आपण या ठिकाणी आम्हाला बसण्याची जी सुंदर व्यवस्था करून दिली, या जागेचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करायचं ठरवलेलं आहे. आणि मी साहेबांना विनंती करतो, तसेच उत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम करून द्या. नमस्कार, आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर बेस्ट वसाहतीमध्ये माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज सुरेशजी आवळे, रुपाली आवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरेशजी आवळे आपल्यासोबत आहेत. सुरेशजी आवळे, आवळेजी काय सांगाल? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच आज आपण बेस्ट वसाहतीमध्ये आले आहेत. या बेस्ट वसाहती देखील एक विकासाची वाट पाहत आहे, आपण काय सांगाल? गेली 45 ते 50 वर्ष ही बेस्ट वसाहत घाटकोपर बंधनगर येथे स्थापन झाली. तिथे अनेक अडचणीत आमचे बेस्ट कामगार राहत असतात. घरामध्ये बघितलं तर छत गळत असतं, त्यातून पण मुंबईमध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी ते वसले असतात. अनेकदा त्यांना त्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे, बरोबर ना, ग्रॅज्युएटीचा प्रश्न आहे, तो सुद्धा निकाली नाही निघत आहे. आम्ही मुख्यमंत्रीचा उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आम्ही यांच्या घरानं त्या ठिकाणी मांडणार आहोत. साहेब, सर काय सांगाल? येत्या निवडणूक येत आहे, आपण गेले अनेक वर्ष विकासाच्या माध्यमातून का नाही या बीएसटी कॉलनीमध्ये ओळखले जातात, अजून पुढील विकास काय? विकास म्हणजे आपल्यासोबत जे लोक आहेत आणि नाहीत त्यांचासुद्धा विकास या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्राचा विकास घडवणारे एकच आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. त्यांच्यासोबत आमची सगळी बेस्ट वसाहत आहे. आर्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन. तसेच आजचा आपण सर्वजण देशात जो जयंती उत्सव साजरे करत आहेत, ते साजरे करणारे आपले सर्वांचे लाडके गोपीनाथ मुंडे साहेब, आजच्या दिनी या सुंदर क्षणात आज सगळ्यांनी उत्साहात जो साई कट्टा आणि हे लादीकरण करण्याचे काम तडीस नेलेले आहेत आपले आदरणीय सुरेश आवळे साहेब यांना प्रथम आमच्या ओम साई डबल डी मित्रमंडळ आणि असोसिएशन बेस्ट वसाहतीतील सर्व रहिवासी मित्रमंडळातर्फे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आवळे साहेबांनी जे खरंच त्या वसाहतीला एक नावरूपाला ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या नेहमी अविस्मरणीय राहतील. त्या दिवशी पण मला वाटतं नारळ फोडताना त्याचा उल्लेख मी केला होता की पूर्ण पंतनगर किंवा घाटकोपर वसाहतीमध्ये कुठेच म्हणजे ज्या इमारती असतील तिथे असं जे ग्राउंड आहे ना, हे कुठेच नाही आहे. पण साहेबांनी ज्या पद्धतीने त्याची मेहनत करून म्हणजे जवळजवळ 1.25 ते 1.5 करोड खर्च करून हे गार्डन उभं केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे करणं सोपं असतं पण ते टिकवणं खूप कठीण असतं. साहेबांनी जे आत्तापर्यंत मला वाटतं 10 वर्ष झाली असतील, 10-12 वर्ष त्याची बघायला नीटनेटकं गवत वाढतं, पण ते कधी आपल्या प्रशासनाने कधी पाठचं गवत नाही काढलं. पण ह्या मैदानातलं गवत नेहमी नीटनेटकं सगळ्या गोष्टी कापून वगैरे व्यवस्थित असतं. त्या अशा उमदार व्यक्तिमत्वासाठी जोरदार पहिल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे.